काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा मतदार यादीतील घोळासंदर्भात भाष्य केलंय। देवांग दवे हे राजकीय पक्षाचे पुढारी आहेत, त्यांना नावं डिलीट करण्याचं आणि घालण्याचं कंत्राट दिलंय। अधिकृत कंत्राट दिल्यानं वेबसाईट हाताळण्याचं काम त्यांच्याकडे आहे असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। देवांग दवे हे निवडणूक आयोगाचे हे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहे आणि हे कुठेच लपून राहिलेलं नाही। त्यांच्याकडे जो कंत्राट दिला आहे डिलीट करायचं पण आहे ना, एडिशनचं पण आहे। डिलिशनचं आहे, एडिशनचं दोन्ही काम तो करतो आहे वेबसाईटवर अधिकृतपणे जाऊन। कारण अधिकृत कंत्राट दिल्यामुळे वेबसाईट हाताळण्याचं काम त्याच्याकडे आहे आणि तिथूनच कदाचित घोळ असावा असा आमचा गोड समज आहे। तर मनसेचे नेते राजू पाटील यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांनी। पाहूयात। आपल्याबरोबर मनसेचे नेते राजू पाटील आहेत। सर, खरं तर आज महत्त्वाचा मुद्दा इथे उपस्थित करण्यात आला। तुम्हाला देखील याचा मोठा फटका बसलेला पाहायला मिळाला। कसं बघता? तुमच्याकडे काय या संदर्भातली माहिती आली होती का? तुम्ही दिली आहे का? तुमची माहिती पण सादर केली? मी आजच मान्य राजसाहेबांकडे एक यादी दिली 1400 मतांची, जी दिवा भागातली माझ्या मतदारसंघातला जो दिवा भाग जो TMC मध्ये येतो ठाणेमध्ये, तिथली काही मतं कल्याण ग्रामीणमध्ये KDMC हद्दीत नोंद केलेली आहेत। अशी साधारण 1400 मतं, म्हणजे ती 4-4, 5-5 वेळा नोंद केलेली नावं, म्हणजे 1400 × 4-5 करा तुम्ही, साधारण 5,500-6 हजार मतं होतील। तर हा एकंदरीत घोळ आता आम्ही इनिशियली, कारण माझ्या याद्या जे विधानसभेच्या आहेत त्या दिव्यापासून सुरू होतात। इनिशियली आम्ही काही याद्या 30-40 याद्या फक्त चेक केल्या, त्याच्यात एवढा मोठा घोळ आहे। तर नक्कीच याच्यात खूप काहीतरी काळावेळा झालेला दिसतो। आमचा संशय होता तो स्पष्ट होताना दिसतोय। वडेट्टीवार जे आरोप करतायत की दवे नावाचा एक कोणीतरी आहे, तो म्हणे हे सगळं हँडल करतोय, तुम्ही मनसे म्हणून कसं बघताय? नाही, मी त्या दवेना ओळखतो पर्सनली, ते BJPचे कार्यकर्ते आहेत। सोशल मीडिया कुठला हँडल करतात काय माहीत नाही, परंतु निवडणूक आयोगाचं जर ते काम करत असेल आणि त्यांनी केलेला आरोप जर खरा असेल तर ती गंभीर बाब आहे आणि आम्ही पण त्याच्यावर आक्षेप घेऊ। धन्यवाद सर। तर आपल्याबरोबर आत्ता बातचीत केली राजू पाटील यांनी। त्यांनी देखील त्यांची जी माहिती जी आहे ती राज ठाकरेंपर्यंत पोहोचवली होती आणि त्यांनी निवडणूक आयोगापर्यंत ती पोहोचवलेली आहे। त्यामुळे आता या सगळ्याला नेमकं कसं वळण मिळतंय बघणं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित कांबळेसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।